आज या ठिकाणी आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत। हे पापड जर पाहताल ना अगदी काचेसारखे पारदर्शक आहेत। हे पापड बनवत असताना आपण साबुदाणा अजिबात भिजवलेला नाही। विशेष म्हणजे हे पापड बनवत असताना आपण कुठलाही साचा मशीन अजिबात वापरलेला नाही, तरी सुद्धा हे पापड छान गोल गरगरीत तयार होतात। दुसरी गोष्ट म्हणजे हा पापड तळल्यानंतर अजिबात लाल होत नाही आणि मस्त चौपट हा पापड फुलला जातो। हे पापड अगदी खाल्ल्यानंतर तोंडात विरघळतील असे पापड तयार झालेले आहेत। हे पापड बनवण्यासाठी साबुदाण्याचं आणि बटाट्याचं प्रमाण अगदी अचूक दिलेलं आहे, त्यामुळे हे पापड तुम्हाला नक्कीच जमतील। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी या इथे आपण जो खिचडीला साबुदाणा वापरतो ना तोच हा साबुदाणा मी या ठिकाणी घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम हा साबुदाणा आहे। ही वाटी माझी 250 ग्रॅमची आहे, त्यामुळे एक वाटी हा साबुदाणा मी घेतलेला आहे। हे पापड बनवत असताना साबुदाणा आपल्याला जरा सुद्धा भिजवायचा नाही। सुरुवातीला हा साबुदाणा आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। भाजत असताना हा साबुदाणा सतत हलवायचा, म्हणजे तो एकसारखा गरम होतो। मुळातच हा साबुदाणा कोरडा असतो आणि कडक देखील असतो, पण बऱ्याच वेळा हा साबुदाणा आतमधून ओलसर असतो, त्यामुळे आपल्याला हा थोडासा भाजून घ्यायचा। हा साबुदाणा भाजल्यामुळे पीठ सुद्धा आपलं छान बारीक तयार होतं। चला, या ठिकाणी आपला साबुदाणा छान भाजून झालेला आहे। आता हा आपल्याला कढईमध्येच थंड करून घ्यायचा आहे। हा साबुदाणा थंड करण्यासाठी तुम्ही एखाद्या कॉटनवर सुद्धा पसरून ठेवू शकता। आता थंड झालेला साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घालून आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। बारीक केलेला साबुदाणा आपल्याला एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये असणारे मोठे कण बाजूला राहतात आणि पापड बनवत असताना हे मोठे कण पापडामध्ये अडकत नाही। आता या ठिकाणी सर्व साबुदाणा 1-2 बॅचेसमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे। जर तुम्ही हे पापड जास्त प्रमाणात बनवत असाल तर हा साबुदाणा तुम्ही घरगुती चक्कीवरून सुद्धा दळून आणू शकता। साबुदाणा बारीक करून झालेला आहे। आता या ठिकाणी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे। सुरुवातीला हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, त्यानंतर चाळणीच्या साहाय्याने आपल्याला हा बटाटा बारीक करायचा आहे। त्यामुळे मी सुरुवातीला अशा पद्धतीने हा बटाटा चाळणीत फोडून घेत आहे, म्हणजे बारीक करायला अगदी सोयीस्कर होतं। हा बटाटा आपल्याला चाळणीतून बारीक केल्यामुळे पापड आपले छान पातळ तयार होतात। 250 ग्रॅम साबुदाण्यासाठी या ठिकाणी 1 किलो बटाटे हे प्रमाण अगदी अचूक आहे। बटाटा कमी सुद्धा होत नाही आणि जास्त सुद्धा होत नाही। या पापडांमध्ये बटाटा घालत असताना बटाटा पूर्णतः शिजलेला असावा, म्हणजे पापड छान तयार होतात। जर बटाटा कच्चा राहिला तर मात्र पापड व्यवस्थित तयार होणार नाहीत। या ठिकाणी मी घेतलेला बटाटा अगदी छान मस्त शिजलेला होता, त्यामुळे चाळणीतून तो अगदी सहज बारीक होत आहे आणि छान मऊसूदही तयार होत आहे। आता या ठिकाणी आपला बटाटा बारीक करून झालेला आहे। या पापडांसाठी मी इंदोरी बटाटा वापरलेला आहे, त्यामुळे हा बटाटा आतमधून मस्त पांढरशुभ्र आहे, त्यामुळे पापड सुद्धा आपले छान पांढरशुभ्र तयार होतात। जर तुम्हाला जास्त प्रमाणात पापड बनवायचे असेल ना तर हेच प्रमाण वापरून तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा पापड बनवू शकता। आता या ठिकाणी बारीक केलेला बटाटा आपल्याला बारीक केलेल्या साबुदाण्यामध्ये लगेचच घालून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी मी 5-6 हिरव्या मिरच्याची पेस्ट घातलेली आहे। जर तुम्हाला लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स वापरायचे असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता। आता चवीनुसार मीठ घालायचं आणि साबुदाणा बटाटा हा छान मिक्स करून घ्यायचा आहे। या मिश्रणामध्ये तुम्ही मिठाचं मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता, किंवा नंतर सुद्धा टेस्ट घेऊन यामध्ये मिठाचं किंवा मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। आता बटाट्यामध्ये ओलसरपणा असतो, त्यामुळे हे पीठ आपल्याला मिक्स करताना अजिबात पाण्याचा वापर करावा लागत नाही, पण गरजच पडली तर 1-2 चमचे पाणी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। आता या ठिकाणी आपलं पापडाचं पीठ तयार झालेलं आहे। लगेचच या पिठाचे पापड तुम्ही बनवू शकता, पण या ठिकाणी आपल्याला पापड चौपट फुललेला हवा असेल तर मात्र आणखीन एक स्टेप पुढे जाऊन आपण करणार आहोत, ते म्हणजे हे पीठ आपण वाफवून घेणार आहोत। आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहे, म्हणजे ते गोळे आतपर्यंत छान शिजले जातात। अशाच पिठाचे जरी पापड लाटले ना तर ते जास्त फुलले जात नाही, पण पीठ शिजवून घेतलं ना तर त्यामधील साबुदाणा छान शिजला जातो आणि पापड चौपट फुलला जातो। आता चाळणीमध्ये कॉटनचं कापड ठेवायचं, ते कापड ओलसर करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये हे गोळे आपल्याला ठेवायचे आहेत। हे गोळे वाफवत असताना पातेल्यामध्ये किंवा एखाद्या कढईमध्ये पाणी ठेवायचं आणि अगदी लो फ्लेमवर
10 ते 15 मिनटं हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी गोळे वाफवून झालेले आहे. 10-15 मिनटंही होऊन गेलेले आहे. गोळे जर पाहताल तर छान मस्त शिजले आहेत. हे पीठसुद्धा आपल्या कॉटनच्या कपड्याला अजिबात चिकटत नाही. शिजल्यानंतर या गोळ्यांचा थोडासा कलर बदलला जातो. यावरूनच समजतं की हे गोळे आपले हे छान शिजलेले आहेत. आता हे गोळे आपल्याला एका कॅरी बॅगमध्ये घालवून घ्यायचे आहे. म्हणजेच हे गोळे आपल्याला गरम असतानाच हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. गोळे गरम असतानाच पीठ जर मळलं ना तर ते छान मिक्स तयार होतं आणि पापड छान पातळ तयार होतात. आता जेवढे गोळे होते तेवढे गोळे मी कॅरी बॅगमध्ये घातलेले आहे. आता सुरुवातीला हे गोळे फोडण्यासाठी लाटण्याचा वापर करणार आहे. लाटण्यामुळे हे गोळे पटकन फुटले जातात आणि पीठसुद्धा छान मिक्स होतं. आता बऱ्याच वेळा लाटण्याऐवजी तुम्ही मॅशरच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही हे पीठ बारीक करून घेऊ शकता. सुरुवातीला हे पीठ गरम असतं त्यामुळे कोणत्या ना कोणत्या साहित्याचा वापर करून हे पीठ आपल्याला फोडून घ्यायचं आहे. म्हणजे हाताला चटका बसत नाही आणि आपलं पीठसुद्धा छान मऊसूत तयार होतं. हे पीठ मऊ करण्यासाठी कमीत कमी 7-8 मिनटं तरी लागतात. आता हे पीठ गरम असतानाच छान मिक्स केलं ना की पापड अगदी पातळ तयार होतात. हे मिश्रण माझं कमी प्रमाणात आहे त्यामुळे एकटी व्यक्तीसुद्धा हे पापड अगदी आरामात बनवू शकते. मॅशरच्या साहाय्याने हे गोळे आपण फोडून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. एक 4-5 मिनटं हे पीठ छान मळलं ना अगदी छान मऊसूत तयार होतं. आता यामधील एक छोटासा गोळा तुम्हाला हातावर घेऊन सुद्धा दाखवते. ही गोळी बनवत असताना या गोळीला अजिबात कुठेसुद्धा तडा जात नाही किंवा चीरसुद्धा पडत नाही. छान मऊसूत गोळी तयार होते. हातावर गोळी बनवत असताना 1-2 वेळा ती छान मऊ करून घ्यायची आणि नंतर त्याची मस्त मऊसूत गोळी तयार होते. अजिबात या गोळीला कुठेही तडा जात नाही आणि पापड लाटल्यानंतर तो चिरटत नाही. आता या ठिकाणी मी 10-12 गोळ्या बनवून घेतल्या आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवलेल्या आहे. त्यानंतर बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता या ठिकाणी मी प्लास्टिकच्या शीट्सचा वापर करून हे पापड बनवणार आहोत. प्लास्टिकची शीट्स घेत असताना अगदी कागद जाड बघून घ्यायचा म्हणजे पापड बनवत असताना या प्लास्टिक शीटला घड्या पडणार नाहीत. एक गोळी बनवून या प्लास्टिकच्या शीटवर ठेवायची आणि डिशने आपल्याला ही गोळी प्रेस करायची आहे. जर तुमच्याकडे पुरी यंत्र असेल त्यावर सुद्धा हे पापड तुम्ही अगदी सहज बनवू शकता. आता या ठिकाणी पापड जर पाहताल तर मस्त छान पातळ तयार होतो. जोपर्यंत हे पीठ गरम आहे तोपर्यंतच या पिठाचे पापड लाटून घ्यायचे. या ठिकाणी आपला पहिला पापड तयार झालेला आहे. अगदी काचेसारखा पारदर्शक तयार होतो. आता या ठिकाणी दुसरी पद्धत सुद्धा दाखवते. पुन्हा एकदा प्लॅस्टिकच्या शीटवर आपल्याला गोळी ठेवायची आणि लाटण्याच्या साहाय्याने हे पापड लाटून घ्यायचे आहे. आता ही पद्धत बनवायला थोडीशी किचकट आहे पण हे पीठ जर समजा गार झालं तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. हे पापड लाटून बनवायचं म्हटलं ना तर थोडासा वेळ जास्त लागतो पण पापड मात्र छान पातळ तयार होतात आणि तळल्यानंतर सुद्धा तितकेच ते छान खुसखुशीत तयार होतात. जर या ठिकाणी तुमच्याकडे साचा मशीन काही असेल त्यावरही पातळ पापड तुम्ही लाटू शकता. हे पापड जितके पातळ तुम्ही लाटताना तितकेच वाळल्यानंतर ते पारदर्शक तर होतातच पण तळल्यानंतर छान तोंडात विरघळतील अशा पद्धतीचे तयार होतात. या ठिकाणी मी 5-6 पापड एकदम लाटून घेतलेले आहेत. आता हे पापड वाळत घालत असताना तुम्ही प्लास्टिक शीट्सचा वापर करू शकता किंवा कॉटनच्या कपड्यावर सुद्धा हे पापड वाळत घालू शकता. अजिबात हे पापड खाली चिकटले जात नाही. आता या ठिकाणी आपले मस्त पापड तयार झालेले आहे. हे पापड बनवत असताना एक दोघीची तुम्हाला जर मदत असेल ना तर हे पापड पटकन होतात. आता या ठिकाणी मी काही पापड लाटले आणि त्यानंतर जरा वेळाने राहिलेले पिठाचे पापड लाटले. त्यामुळे सुरुवातीचे पापड थोडेसे सुकलेले आहे आणि नंतरचे पापड ओलसर आहेत. हे पापड तुम्ही लगेचच उन्हामध्ये सुद्धा लाटून वाळत घालू शकता किंवा घरामध्ये फॅनखाली एक दिवस सुकवून घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी हे पापड कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता. हे पापड जर पाहताल तर छान कडकडीत वाळलेले आहेत. हे पापड बनवत असताना तेलाचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे हे पापड 1-2 वर्ष अगदी आरामात आहे तसे छान राहतात. हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून जर ठेवले ना तर सुरुवातीला हे पापड छान कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे. त्यानंतर कॅरी बॅगमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये ठेवले ना त्यांचा रंगसुद्धा बदलत नाही आणि उबट वास देखील येत नाही. आता या ठिकाणी पापड छान वाळून झालेले आहे. तळून पाहूया.
पापड तळत असताना तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पापड सोडायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही उपवासाचं तेल किंवा तूप वापरू शकता. या ठिकाणी मी पापड तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे, त्यामुळे थोडासा धूर होत आहे. पापड जर पाहताल तर अगदी दुप्पट तिप्पट न फुलता अगदी चौपट हा पापड फुलला जातो. आता या ठिकाणी काही 5-6 पापड मी तळून घेतलेले आहे. तळत असताना तेल छान कडकडीत गरम असलं ना की पापड छान फुलला जातो. वर्षभरामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला उपवास असतो आणि या उपवासाला अशा प्रकारचे पापड तुम्ही नक्कीच तळून खाऊ शकता. या व्हिडिओमध्ये प्रमाण अगदी अचूक दिलेलं आहे, त्यामुळे हे पापड नवशिक्केसुद्धा अगदी सहज बनवतील. हा पापड जितका फुलला जातो तितका चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. आता या ठिकाणी काही 5-6 पापड तुम्हाला दाखवलेले आहे. हे पापड अजिबात तेलकट सुद्धा होत नाही, मस्त खुसखुशीत होतात. आवाजावरून तुमच्या लक्षात तर येईलच वाळल्यानंतर हा पापड केवढा होता आणि तळल्यानंतर तो केवढा फुलला जातो. विशेष म्हणजे या पापडांचा रंग सुद्धा बदलत नाही, मस्त काचेसारखे पारदर्शक तयार होतात आणि तळल्यानंतर तितकेच ते पांढरे शुभ्र सुद्धा होतात. जर तुम्हाला अशा प्रकारचे पापड आवडले असेल ना तर या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे पापड नक्की करून पहा. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या बारीक सारीक टिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि तुमचे कोणतेही व्हिडिओ मिस होणार नाहीत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.